नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीकरिता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला, प्रश्न पहिला. 3 फेज इंडक्शन मोटरला दाब 80% ठेवल्यास स्टार्टर करंट डॅश होईल. उत्तर आहे 20% कमी होईल. प्रश्न दुसरा. टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये डॅशसाठी करतात. उत्तर आहे फिलामेंट बनवण्यासाठी. 3 ओहम लिप परिंग इंडक्शन मोटरसाठी स्टार्टर वापरतात. उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न चौथा. इंडक्टिव्ह रिॲक्शन डॅश अक्षराने दाखवतात. उत्तर आहे एक्सेल. प्रश्न पाचवा. 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या रोटरची टोके उघडली ठेवून स्टेटरला सप्लाय दिल्यास काय होईल. तर उत्तर आहे चालू होणार नाही. प्रश्न 6. गॅस फिल्ड लॅम्पचे डॅश व डॅश वायू भरतात. उत्तर आहे आर्गॉन व नायट्रोजन. प्रश्न 7. एसी सिंगल फेज मोटरमध्ये कॅम्प्युटेट असतात. उत्तर आहे युनिव्हर्सल टाईप. प्रश्न 8. इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर डॅश असतो. उत्तर आहे लॅगिंग. प्रश्न 9. लोखंडी पोलचा स्पॅन डॅश ठेवतात. उत्तर आहे 50 ते 80 मीटर. प्रश्न 10. ट्रान्सफॉर्मरमधील लॉस शोधण्यासाठी टेस्ट घ्यावी लागते. उत्तर आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. प्रश्न 11. ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉस डॅशमुळे होतात. उत्तर आहे कोरमुळे. प्रश्न 12. स्टील टॉवर पोलचा स्पॅन डॅश ठेवतात. उत्तर आहे 100 ते 300 मीटर. प्रश्न 13. कॅपॅसिटन्स डॅश अक्षराने दाखवतात. उत्तर आहे सी. प्रश्न 14. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस डॅशमुळे होतो. उत्तर आहे एसी व डीसी मुळे. प्रश्न 15. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज बंद झाल्यास डॅश होते. उत्तर आहे थोड्या वेळात जळेल. प्रश्न 16. मर्क्युरी हेपर लॅम्पचे पडतात डॅश व डॅश हे प्रकार आहेत. उत्तर आहे हाय प्रेशर मर्क्युरी हेपर लॅम्प व लो प्रेशर हेपर लॅम्प. प्रश्न 17. एसी मोटर्स मधील कॉपर लॉस डॅश बरोबर काय. उत्तर आहे रोटर इनपुट गुणिले स्लिप. प्रश्न 18. जेव्हा डिफ्लेक्टिव्ह प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा मीटर रीडिंग दाखवणार नाही. प्रश्न 19. इंडक्शन मोटर्स असतात डॅश फेज एसी सप्लायसाठी डिझाईन केलेले असतात. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 20. शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या डॅश% दाब प्रायमरी वायडिंगला द्यावा. उत्तर आहे 5%. प्रश्न 21. एसी मोटर्समध्ये डॅश लॉसेस होतात. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 22. परमनंट मॅग्नेट रेक्टँग्युलर कॉइन ॲल्युमिनियम स्टेन फॉस्फरस ब्रॉन्झ स्प्रिंग लॅमिनेट पोल ॲल्युमिनियम पॉइंटर मॅग्नेट ज्युएल्ड बेअरिंग हे सर्व परत डॅश मीटरमध्ये वापरतात.
उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 23. इनकॅन्डिसेटर लॅम्पच्या टंगस्टन फिलामेंटची विलयबिंदू डॅडस आहे. उत्तर आहे 20,000 अंश सेंटीग्रेड. प्रश्न 24. RCC व PCC पोलचा स्पॅन डॅडस ठेवतात. उत्तर आहे 40 ते 60 मीटर. प्रश्न 25. कॅपॅसिटिव्ह रिॲक्शन डॅडस या अक्षराने दर्शवतात. उत्तर आहे XC. प्रश्न 26. मर्क्युरी हेपर व सोडियम हेपर लॅम्प डॅडस प्रकारात मोडतात. उत्तर आहे गॅस डिस्चार्ज लॅम्प. प्रश्न 27. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वायडिंग डॅडस करंट घेईल. उत्तर आहे सेकंडरी पेक्षा कमी. प्रश्न 28. 3 फेज इंडक्शन मोटरचा रोटर फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतच डॅडसच्या नियमानुसार फिरतो. उत्तर आहे लेन्झ. प्रश्न 29. फ्रिक्वेन्सी बरोबर काय? तो उत्तर आहे NP/50 × P1. प्रश्न 30. लाकडी पोलचा स्पॅन डॅडस ठेवतात. उत्तर आहे 40 ते 50 मीटर. प्रश्न 31. ट्रान्समिशन लाईनमध्ये लाकडी पोलचा वापर डॅडसमुळे करत नाहीत. तर आहे जमिनीखालील भाग लवकरच कुजतो. प्रश्न 32. इनकॅन्डिसेटर लॅम्पचे फिलामेंट नुसार डॅडस व डॅडस हे 2 प्रकार पडतात. उत्तर आहे कार्बन फिलामेंट लॅम्प व मेटल फिलामेंट लॅम्प. प्रश्न 33. AC दाब व प्रवाहाच्या अंशात्मक डॅडस अंतरास. उत्तर आहे फेज फॅक्टर. प्रश्न 34. युनिव्हर्सल मोटर्स नो लोड वर डॅडस स्पीडने फिरू लागते. उत्तर आहे 15,000 - 25,000 RPM. प्रश्न 35. युनिव्हर्सल मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी डॅडस करावे. उत्तर आहे वरील दोन्हीपैकी एक करावे. प्रश्न 36. अल्टरनेटरचे क्षमता डॅडस एककात सांगतात. उत्तर आहे किलो व्होल्ट एम्पियर. प्रश्न 37. 3 फेज स्पिरिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वायडिंग मधील पोलची संख्या असते. उत्तर आहे स्टेटर पोल इतकीच. प्रश्न 38. AC सिंगल फेज युनिव्हर्सल मोटरचा कमाल वेग डॅडस ठेवून डिझाईन करतात. उत्तर आहे 7,500 - 1,000 RPM. प्रश्न 39. मेटल फिलामेंट लॅम्पचे डॅडस व डॅडस हे 2 प्रकार आहेत. उत्तर आहे व्हॅक्यूम टाईप व गॅस फिल्ड लॅम्प. प्रश्न 40. 3 फेज अल्टरनेटरची स्टेटर वायडिंग डॅडस पद्धतीने जोडली असता. उत्तर आहे स्टार. प्रश्न 41. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला लोड जोडलेल्या नसताना खर्च होणारी पॉवर डॅडस दर्शवते. उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस. प्रश्न 42. पोलच्या एकूण लांबीचा डॅडस भाग जमिनीमध्ये गाठतात. उत्तर आहे 6वा भाग. प्रश्न 43. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये डॅडस निर्माण प्रवाह होतो. उत्तर आहे AC. प्रश्न 44. ट्रान्सफॉर्मरच्या नो लोड करंट डॅडस. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 45. हाय स्पीड अल्टरनेटरला डॅडस अल्टरनेटर म्हणतात.
उत्तर आहे टर्बो अल्टरनेटर. प्रश्न 46, RMS व्हॅल्यू बरोबर मॅक्झिमम व्हॅल्यू गुणिले बरोबर किती? उत्तर आहे 7.07. प्रश्न 47, मूव्हिंग क्लाइव टाईप इन्स्ट्रुमेंटचे डॅडास प्रकार आहेत. उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. प्रश्न 48, डायनोमीटर टाईप इन्स्ट्रुमेंटचा उपयोग डॅडास म्हणून करतात. उत्तर आहे AC व DC वॅटमीटर. प्रश्न 49, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटचे हे प्रकार आहेत. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 50, ॲव्हरेज व्हॅल्यू बरोबर मॅक्झिमम व्हॅल्यू गुणिले काय? तर उत्तर आहे 0.606. प्रश्न 51, AC सिंगल फेज रिप्लेशन मोटरचा पॉवर फॅक्टर डॅडास असतो. उत्तर आहे उच्च. प्रश्न 52, सिक्रोनस मोटरचा वेग डॅडास होत असल्यास हंटिंगचा परिणाम होतो. उत्तर आहे मोटरवरील लोड कमी जास्त. प्रश्न 53, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी डॅडासची आवश्यकता असते. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 56, मोटरची स्टारमध्ये जोडणी केल्यावर सुरुवातीचा दाब डॅडास असतो. उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न 57, ऑटो ट्रान्सफॉर्म स्टार्टर मार्फत सुरुवातीचा डॅडास कमी करता येतो. उत्तर आहे दाब. प्रश्न 58, डॅडास प्रेरणेमुळे काटा शून्यापासून पुढे जातो. उत्तर आहे डिफ्लेक्टिंग. प्रश्न 59, 3000 RPM 50 सायकलने फिरणाऱ्या अल्टरनेटरमध्ये डॅडास पोल आहेत. उत्तर आहे 2. प्रश्न 60, कायम व्होल्टेज पुरवणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला डॅडास ट्रान्सफॉर्मर म्हणतात. उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 61, उच्च दाबाचे पॉवर ट्रान्समिशन केल्यास डॅडास होते. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 62, विद्युत प्रवाहामुळे उष्णतेपासून प्रकाश निर्मिती करणाऱ्या डॅडास लॅम्पला म्हणतात. उत्तर आहे इनकॅन्डिसेटर लॅम्प. प्रश्न 63, AC 3 फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी स्टार्टर वापरतात. उत्तर आहे रिव्हर्सिंग. प्रश्न 64, 3000 RPM चा अल्टरनेटिव्ह 1500 RPM च्या प्राइज मूव्हरला डायरेक्ट जोडल्याची त्याचे टर्मिनल व्होल्टेज डॅडास होईल. उत्तर आहे निम्मे होईल. प्रश्न 65, कोअरवरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार कोणते आहेत? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 66, प्रकाशाचा वेग डॅडास आहे. उत्तर आहे 3 × 108 मीटर सेकंद. प्रश्न 67, लाइटिंग स्कीमची प्लॅनिंग करताना डॅडास घटक विचारात घेतात. उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 68, ट्रान्सफॉर्मरची क्षमता डॅडासमध्ये करतात. उत्तर आहे कोर टाईप. प्रश्न 69, स्लिपिंग इंडक्शन मोटरचा वेग डॅडास बदलला येतो. रोटर सर्किटमध्ये बाहेरून विरोध टाकून. प्रश्न 70, RMS व्हॅल्यू ॲव्हरेज किंमत बरोबर काय? उत्तर आहे 1.11. प्रश्न 71, 3 फेज AC प्रवाह डॅडास पद्धतीने मोजतात. उत्तर आहे 3 अँपिअर मीटर पद्धत. प्रश्न 72, डेल्टा जोडणीत फेज व्होल्टेज बरोबर डॅडास लाईन व्होल्टेज. तर उत्तर आहे फेज व्होल्टेज बरोबर 3 लाईन व्होल्टेज. प्रश्न 73, सिक्रोनस मोटरच्या स्टेटर पोळ व रोटर पोळ यामधील अंशात्मक कोनास डॅडास म्हणतात.
उत्तर आहे टार्क अँगल. प्रश्न 74. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी डॅडॅस प्रकारचे पोल वापरतात. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 75. ज्या मोटरच्या स्टेटरच्या फिरत्या चुंबकाचा वेग व रोटरचा वेग सारखा असतो त्या मोटरला डॅडॅस मोटर म्हणतात. उत्तर आहे सिंक्रोनस मोटर. प्रश्न 76. डॅडॅस प्रेरणेमुळे काट्याची हालचाल संथपणे होते. उत्तर आहे डॅम्पिंग. प्रश्न 77. अल्टरनेटरचे सिंक्रोनायझिंग करण्याची डॅडॅस पद्धत आहे. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 78. उच्च स्टार्टिंग टॉर्क व उच्च गतीसाठी डॅडॅस सिंगल फेज AC मोटर निवडावी. उत्तर आहे युनिव्हर्सल. प्रश्न 79. 2 पोलच्या अल्टरनेटरमध्ये आर्मचर एका फेऱ्यात डॅडॅस सायकल निर्माण होतात. उत्तर आहे 1. प्रश्न 80. उच्च दाब मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे पोटॅशियम ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 81. जास्त दाबाचे रूपांतर कमी दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे स्टेप डाऊन. प्रश्न 82. कंट्रोलिंग टॉर्क निर्माण करण्यासाठी डॅडॅस व डॅडॅस या 2 पद्धती आहेत. उत्तर आहे स्प्रिंग कंट्रोल व ग्रॅव्हिटी कंट्रोल. प्रश्न 83. स्टार जोडणीत व्होल्टेज बरोबर डॅडॅस लाईन व्होल्टेज. उत्तर आहे फेज व्होल्टेज बरोबर 1/3 लाईन व्होल्टेज. प्रश्न 84. उच्च स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता असलेल्या ठिकाणी डॅडॅस मोटर वापरावी. उत्तर आहे स्लिपरिंग इंडक्शन. प्रश्न 85. ट्रान्समिशन लाईनच्या जागतिक फ्रिक्वेन्सी डॅडॅस आहे. उत्तर आहे 50 हर्ट्झ सेकंद. प्रश्न 86. AC सिंगल फेज शेडेड पोल मीटर मध्ये शेडिंग कॉईल वापरल्यामुळे डॅडॅस होते. उत्तर आहे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होते. प्रश्न 87. AC सिंगल फेज मोटरची गती मंदावल्यास शकेल डॅडॅस दोष असू. उत्तर आहे लोड वाढविलेले असेल. प्रश्न 88. दिव्याने निर्माण केलेल्या बराचसा प्रकाश कामाच्या जागी व काही प्रकाश छतावर टाकणे या प्रकाश योजनेस डॅडॅस असे म्हणतात. उत्तर आहे सेमी डायरेक्टर प्रकाश योजना. प्रश्न 89. विद्युत निर्मिती केंद्रात जनरेटरच्या टोकात विद्युत निर्माण होतो डॅडॅस व्होल्टेजचा. उत्तर आहे 11,000 व्होल्टेज. प्रश्न 90. डॅडॅस प्रकाशाला चांगले इन्सुलेशन म्हणतात. उत्तर आहे गरजेपेक्षा जास्त प्रकाशाला. प्रश्न 91. स्टार जोडणीत फेज प्रवाह बरोबर डॅडॅस लाईन प्रवाह. उत्तर आहे फेज प्रवाह बरोबर लाईन प्रवाह. प्रश्न 92. डेल्टा जोडणी करण्यासाठी डॅडॅस. उत्तर आहे प्रत्येक फेजचे सुरुवात टोकाला शेवटचे टोक जोडून प्रत्येक जोड्याच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करतात. प्रश्न 93. अल्टरनेटरची कार्यक्षमता डॅडॅसच्या सूत्राने काढतात. उत्तर आहे कार्यक्षमता बरोबर आउटपुट गुणिले ऑब्लिक इन आउटपुट लॉसेस गुणिले 1000. प्रश्न 94. ओव्हरलोड पासून मोटरचे संरक्षण डॅडॅसमुळे होते. उत्तर आहे रिले. प्रश्न 95. स्टार्टर मधील कंडक्टर सतत जोडून ठेवण्याचे कार्य डॅडॅसमुळे होते. उत्तर आहे मोव्होल्ट कॉईल. प्रश्न 96. इमारती इन्सुलेशन डॅडॅसवर अवलंबून असते. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 97. डॅम्पिंग टॉर्क डॅडॅसचा उपयोग करून निर्माण करतात. उत्तर आहे एडी करंट. प्रश्न 98. अल्टरनेटरचे सिंक्रोनायझिंग करण्याच्या अटी डॅडॅस आहेत. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 99. डेल्टा जोडणीत फेज प्रवाह बरोबर डॅडॅस लाईन प्रवाह.
उत्तर आहे फेज प्रवाह बरोबर 1/3 लाईन प्रवाह. प्रश्न 100. उच्च प्रवाह मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला डॅडस म्हणतात. उत्तर आहे करंट ट्रान्सफॉर्मर. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.